कोल्हापुरातील ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथे झालेल्या मुंडरगी स्मृती H2E राज्यस्तरीय 13 वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचा सिद्धांत साळुंखे यानं 8 पैकी 7.5 गुण मिळवून अजिंक्यपद, तर मुलींच्या गटात 14वी मानांकित सातारची तन्मयी घाटे हिनं 7 गुण मिळवून स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं। 13 वर्षाखालील मुलामुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धेत 28 जिल्ह्यातील 234 खेळाडू सहभागी झाले होते। या स्पर्धेच्या अंतिम 8व्या फेरीनंतर मुलांच्या गटात 10वा मानांकित मुंबईचा रुहान माथुरनं 7 गुणांसह उपविजेतेपद संपादन केलं। 7वा नामांकित कोल्हापूरचा विवान सोनीनं 6.5 गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला। 10वी मानांकित पुण्याची चतुर्थी परदेशी हिनं 6.5 गुणांसह उपविजेतेपद मिळवलं, तर अग्र नामांकित मुंबईच्या मैशा परवेजला 6.5 गुण मिळवूनही कमी ट्रायबेक गुणांमुळे तृतीय स्थानावर समाधान मानावं लागलं। या सर्वांची गोवा इथं 3 ते 9 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या 13 वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे। महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष रवी शिराळकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, युनिव्हर्सल सिक्युरिटी सर्व्हिसेसचे कॅप्टन उत्तम पाटील, मंगलधामचे अध्यक्ष डॉक्टर उदय कुलकर्णी, बिनखांबी गणेश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किसन बापू भोसले, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, महालक्ष्मी बँकेचे संचालक कृष्णा काशीद, राजन देशपांडे, श्रीकांत लिमये, संतोष सडोलीकर यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगले, मनीष मारुलकर, धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे, प्रतीक घोडके, अनिश गांधी, विजय माने, आरती मोदी उपस्थित होते। स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून सांगलीच्या आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर यांची नियुक्ती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेनं केली होती।